नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? पैसे कमवताय ना? तर कमवलेच पाहिजे. तर आज मार्केट गॅप डाऊन ओपन होत आहे आणि आपल्याकडे निफ्टीचा 23,200चा पुट होल्ड आहे, एक क्वांटिटी आहे आणि मार्केट जवळपास बँक निफ्टी आपली 150 पॉईंटने खाली गॅप डाऊन ओपन होत आहे आणि बँक निफ्टी आहे 450 पॉईंटने गॅप डाऊन ओपन होत आहे. तर बघूया आपल्याला किती प्रॉफिट होत आहे ते. तर मार्केट ओपन झाल्यावर मी अपडेट करतो. आता 9:10 झालेले आहेत, तर आणखीन 5 मिनिटाचा होल्ड आहे. 9:14 झालेले आहेत आणि 50 सेकंद आहेत. तर आता एक 10 सेकंदामध्ये मार्केट ओपन होईल, आपण बघूया. आता हा माझा चार्ट लागलेला आहे निफ्टीचा आणि निफ्टीचा आपण पुट 23,200चा पुट आपण होल्ड केलेला होता. कॅरी फॉरवर्ड पोझिशन आहे आपली. तर बघूया आता याच्यामध्ये काय प्रॉफिट मिळते आपल्याला. ओके, तर आपल्याकडे 2300, 2400 याच्या खाली. ओके, थोडं मार्केट वरती जाईल. ओके ओके, 2600, 2700. ठीक आहे, 3000 प्रॉफिट झाला तर आपण याच्यामध्ये बुक करायचा प्रयत्न करूया. स्टॉप लॉस आणि याच्या खाली लावूया, म्हणजे काय होईल आपल्याला तेवढं तरी प्रॉफिट आपण लॉक करू जाऊया. ॲटलिस्ट तेवढं तरी प्रॉफिट आपल्याकडे येईल. जवळपास 3-1 पर्यंत मिळत आहे. तर ठीक आहे, आपला डन झालेला आहे. आपण बघू शकता किती आपण प्रॉफिट केलं आहे. 2,745चं प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे. जवळपास 211ला घेतला होता आपण आणि आपली सेलिंग प्राइस आहे 321. म्हणजे आपण घेतला कितीला होता, तर 211ला घेतला होता आणि 321ला विकला आहे. जवळपास आपण 100% म्हणजे 100 पॉईंट काढलेले आहेत याच्यामध्ये. नेक्स्ट ट्रेड मिळाला की मी तुम्हाला तसं अपडेट करतो. होल्ड करा. आणि हे आपलं धन टर्मिनल आहे. तुम्हाला जर धनमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. धनचा अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंगचा फायदा घ्या. या कॅन्डलवरती आपली एंट्री बसू शकते. तर ठीक आहे, मी एंट्री घेतलेली आहे आणि याच्या खालचा आपला स्टॉप लॉस असेल मे बी हा. ठीक आहे, आपला स्टॉप लॉस थोडंसं याच्यामध्ये बफर देऊ आणि आपण लॉंग पोझिशन लावूया. आपल्याला 1:2 मॅक्सिमम 1:3 मिळेल का हे आपण बघूया याच्यामध्ये. आणि हा जर स्टॉप लॉस डन झाला तर मी आपल्या ट्रेडमध्ये क्लोज करेन आणि आजचं सेशन आपलं क्लोज होऊन जाईल. ओके, ठीक आहे, डन. आपलं आजचं सेशन क्लोज झालं. तर आपण 258 रुपयाचा लॉस बिअर केला. याच्यामध्ये आपण घेतलं कितीला होतं, बँक निफ्टीमध्ये आपण 48,200चा पुट घेतला होता. एकच क्वांटिटी होती आपली. 531ला आपण ट्रेड घेतलेला आणि 514ला तो एक्झिट मारला. जवळपास आपल्याला एक 17-18 पॉईंट गेले. ठीक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन एक एंट्री बघायची का आपण, मिळते का? ठीक आहे, लास्ट ट्रेडमध्ये एंट्री बघतोय आपण. पण आपला स्टॉप लॉस ह्याच्या खाली असेल. सेल. ठीक आहे, आपला स्टॉप लॉस इथं आपण ठेवलेला आणून कट टू कट आणून ठेवलेला आहे आपण स्टॉप लॉस. इथं आपण 1:10चं टार्गेट भरते का बघूया. नाही तर हा स्टॉप लॉस हिट झाला तर आपण आजचं सेशन क्लोज करूया. लास्ट ट्रेड आहे आपला हा. ठीक आहे, आपण छोटे छोटे स्टॉप लॉस देत जातोय. तर आपला हा पण एक स्टॉप लॉस गेलाय. तर या ठिकाणी आपलं सेशन आपण आज क्लोज करूया. आपण 537 रुपयाचा लॉस गेलेला आहे आपला आणि आपल्याकडे प्रॉफिट आहे 2,742 रुपयाचं प्रॉफिट होतं. त्याच्यामधून आपले 537 रुपये लॉस. टोटल अमाऊंट किती आपली 2,200 रुपये. ठीक आहे, 50,000ची सिरीज चालू आहे. आपण याचा आपला आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी सुद्धा आपण प्रॉफिट केलेला आहे. तुम्हाला मी या महिन्याच्या एंडिंगला आपलं P&L सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही पण असंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जो कोणी ट्रेडर फ्रेंड्स असतील त्यांना पाठवा. त्यांना पण एक एज्युकेशनल नॉलेज भेटूया. आणि ही सिरीज म्हणजे मी खास तुमच्यासाठी केलेली आहे, कारण माझं एक मोठं कॅपिटल मी दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ते तिकडे मी ट्रेड करतो. आणि हे फक्त तुमच्यासाठी तुम्हाला कळावं की मार्केटमध्ये ट्रेड कसं करायचं, मार्केटमध्ये स्कॅल्पिंग काय असते, मार्केटमध्ये प्रॉफिट कसं कमवायचं, लॉस किती करायचं, प्रॉफिट किती घ्यायचं, याच्यासाठी मी ही सिरीज तुमच्यासाठी चालू केलेली आहे आणि खास मराठी भाषेमध्ये सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे या सिरीजला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. चला, गुड बाय.